मित्रांनो, आजची ही सत्य कथा आहे 1990ची, जी मला माझ्या आजीने सांगितलेली होती. आणि आज मी तुमच्या समोर ही कथा घेऊन आलो आहे. उत्तर प्रदेशामधील कानपूर जिल्ह्यामध्ये सुनील मिश्रा नावाचे डीएम साहेब होते. डीएम साहेबांनी एके दिवशी एका पाणीपुरीवाल्याचं रूप धारण केले आणि कानपूर शहरातील एका फेमस चौपाटीवरती गेले. चौपाटीवर गेल्यानंतर तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर साहेब आले आणि चौपाटीवर हप्ता वसुली करू लागले. हप्ता वसुली करता करता इन्स्पेक्टर साहेब डीएम साहेबांजवळ पोहोचले. डीएम साहेबांजवळ पोहोचल्यानंतर डीएम साहेबांना ते म्हणाले की चला हप्ता काढा. डीएम साहेब म्हणाले की कसला हप्ता? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की तू इथे नवीन आलाय वाटतं. डीएम साहेब म्हणाले की हो साहेब, मी इथे नवीन आलो आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की इथे गाडी लावण्यासाठी सर्व लोक मला रोज हप्ता देतात आणि तुलाही रोज हप्ता द्यावा लागणार आहे. डीएम साहेब म्हणाले की मी हप्ता देणार नाही. त्यावर ते इन्स्पेक्टर साहेब चिडले आणि त्या दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. मित्रांनो, डीएम साहेब पाणीपुरीवाल्याच्या रूपात तिथे का गेले होते? डीएम साहेबांनी त्यांची ओळख का सांगितली नाही? आणि डीएम साहेबांचा तिथे जाण्यामागे उद्देश काय होता? या संपूर्ण घटनेमागचं सत्य जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका. पण तत्पूर्वी माझी आपणास एक विनंती आहे की जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. चला तर मग कथेला सुरू करूयात. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी कानपूर शहरांमध्ये अनिल मिश्रा नावाचे व्यक्ती त्यांच्या पत्नी आणि मुलासह कानपूर शहरात राहत होते. अनिल मिश्रा हे पाणीपुरी विकण्याचं काम करायचे आणि पाणीपुरीच्या व्यवसायात आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते. अनिल मिश्राजी यांची पत्नी सुजाता घराचा सांभाळ करत होती आणि त्यांचा एकुलता एक मुलगा हा 12वी पास झालेला होता आणि UPSCची तयारी करत होता. त्यांचं कुटुंब खूप आनंदी आणि सुखी होते व त्यांची आर्थिक परिस्थितीही बऱ्यापैकी होती. असेच हळूहळू दिवस पुढे चालले होते आणि एके दिवशी अनिल मिश्राजी हे आजारी पडले आणि 7-8 दिवस ते पाणीपुरीचा व्यवसाय करण्यासाठी गेलेच नाही. आजारी असल्यामुळे ते घरीच होते आणि जेव्हा ते आजारपणातून बाहेर निघाले तेव्हा एके दिवशी ते आपला पाणीपुरीचा व्यवसाय करण्यासाठी पुन्हा नेहमीच्या जागेवर गेले. त्या दिवशी त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत तिथे आला होता, कारण त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारलेली नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी ते आपल्या नेहमीच्या जागेवरती गेले आणि गाडीवरून सर्व सामान खाली ठेवत होते. जेव्हा दोघंही गाडीवरून सामान खाली ठेवत होते तेवढ्यात तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर साहेब आले. इन्स्पेक्टर साहेब तिथे रोजच यायचे आणि लोकांकडून हप्ता वसुली करायचे. इन्स्पेक्टर साहेब रोज प्रत्येक व्यापाऱ्याकडून प्रति दिवस 100 रुपये घेत होते. त्या दिवशीही ते तिथे आले आणि म्हणाले की तू मागच्या 9 दिवसांपासून पैसे दिलेले नाहीत. त्यावर अनिल मिश्राजी म्हणाले की साहेब, मी आजारी होतो, त्यामुळे मी दुकान लावलेलं नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की मला ते काही सांगू नकोस, तुला मागील 9 दिवसांचेही पैसे द्यावे लागणार आहेत. मागील 9 दिवसांचे पैसे धरून तू पूर्ण 1000 रुपये द्यावे लागणार आहे. चल, 1000 रुपये काढ आणि आम्हाला दे. त्यावर अनिल मिश्राजी म्हणाले की साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि मी मागच्या 9 दिवसांपासून आजारी होतो. आजच कामावर आलो आहे आणि अजून धंदाही चालू झालेला नाहीये. मी तुम्हाला पैसे 2-4 दिवसांमध्ये देऊन देईन. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की 4 दिवसांनी नाही, तुला पैसे आजच द्यावे लागणार आहेत. अनिल मिश्राजी म्हणाले की साहेब, खरंच माझ्याकडे पैसे नाहीत. कमावलेले आणि साठवलेले जेवढे पैसे होते तेवढे मी दवाखान्यामध्ये घातले आहेत. मी तुम्हाला पैसे नक्की देणार, फक्त मला थोडा वेळ द्या. पण मित्रांनो, ते इन्स्पेक्टर साहेब काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि ते अनिल मिश्राजी यांना उलट सुलट बोलून त्यांचा अपमान करू लागले.
आपल्या वडिलांचा अपमान होताना बघितल्यावर सुनील मिश्रा म्हणाले की साहेब, तुम्ही माझ्या वडिलांसोबत अशा भाषेमध्ये बोलू शकत नाहीत. तुम्ही आम्हाला असा त्रास देऊ शकत नाहीत. आणि मीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. मलाही कायदा माहीत आहे. कायद्यानुसार तुम्ही आमच्याकडून असे पैसे घेऊ शकत नाहीत आणि आम्हाला असा त्रास देऊ शकत नाहीत. आता हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना त्याचा राग आला. इन्स्पेक्टर साहेबांना राग आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना जवळ बोलावलं आणि त्यांना म्हणाले की उचला रे यांचं सामान आणि याला बाहेर काढा या जागेवरून. याचा मुलगा आम्हाला कायदा शिकवत आहे. त्यावर अनिल मिश्राजी म्हणाले की साहेब, माझा मुलगा लहान आहे. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी सांगतोय ना तुम्हाला, मी तुमचे पैसे लवकरच देऊन देईन. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या. असं म्हणत अनिल मिश्राजी त्या इन्स्पेक्टर साहेबांचे पाय धरत गयावया करू लागले. सुनीलने पाहिलं की त्याचे वडील त्या इन्स्पेक्टर साहेबांचे पाय धरत आहेत. या गोष्टीचा सुनीलला राग आला आणि तो जोरात ओरडला, बाबा, तुम्ही त्यांचे पाय का धरत आहात? त्यांना आपल्याला त्रास देण्याचा काहीही एक अधिकार नाही. त्यावर अनिल मिश्राजी म्हणाले की तू गप्प बस, मी बोलतोय ना, तू काहीच बोलू नकोस. सुनीलच्या बोलण्याने इन्स्पेक्टर साहेब आणखीन जास्त चिडले आणि त्यांनी त्याच्या वडिलांना पाय धरायला लावले आणि त्यांचे डोके पायावरती ठेवायला लावले. सुनील मात्र हे सर्व बघतच राहिला की ते इन्स्पेक्टर साहेब कशा रीतीने त्याच्या वडिलांसोबत वर्तन करत आहेत. सुनील रडत होता आणि चिडलेलाही होता, पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण त्या इन्स्पेक्टर साहेबांसोबत आणखी 4 पोलीस हवालदार होते. अनिल मिश्रा गयावया करतच होते, पण इन्स्पेक्टर साहेब काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि दारूच्या नशेतही होते. इन्स्पेक्टर साहेब पुन्हा अनिल मिश्रा यांना म्हणाला की तू पैसे देणार आहेस की नाही? अनिल मिश्राजी हळू आवाजात म्हणाले की साहेब, मला फक्त 2 दिवसांची मुदत द्या. मी तुम्हाला पूर्ण 1000 रुपये देऊन देईन. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की नाही, मला पैसे आत्ताच हवे आहेत आणि तू मला पैसे आत्ताच आणून देणार आहेस. तुला मी 10 मिनिटाचा वेळ देतो. तू कुठूनही मला पैसे आणून दे. अनिल मिश्राजी म्हणाले की साहेब, माझ्या आजारामध्ये मी दुसऱ्याकडूनच पैसे घेऊन माझा इलाज केला आहे. आता मला कोणाकडून पैसे मागावं कळत नाही. तुम्ही मला 2 दिवसांचा वेळ दिला तर मी तुम्हाला सर्व पैसे देऊन देईन. अनिल मिश्रा पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलत असल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब चांगलेच संतापले. ते रागाच्या भरात त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना म्हणाले की फेका रे यांचं सर्व सामान. त्या 4ही हवालदारांनी अनिल मिश्रा यांच्या पाणीपुरीच्या गाड्याचे सामान फेकायला सुरुवात केली. ते सर्व सामान रस्त्यावरती फेकत होते. अनिल मिश्राजी यांनी खूप प्रयत्न केले, पण इन्स्पेक्टर साहेब काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि अनिल मिश्राजी यांच्या गाड्यावरचे सर्व सामान त्यांनी रस्त्यावर फेकून दिले आणि गाडाही एका खड्ड्यामध्ये लोटून दिला. अनिल मिश्राजी तिथेच इन्स्पेक्टर साहेबांच्या पायाजवळ बसून गयावया करतच राहिले, पण इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी त्यांनी सर्व सामान फेकून दिले आणि गाडीत बसून तिथून निघून गेले. या सर्व परिस्थितीमध्ये सुनील मिश्रा हे सर्व बघत होता आणि रडत होता. त्याच्या डोळ्यात आता त्या इन्स्पेक्टर साहेबांबद्दल खूप राग निर्माण झालेला होता. त्याने त्याच्या वडिलांना त्या इन्स्पेक्टरच्या पायावरती डोके ठेवून पाया पडताना बघितले होते. त्याचे काळीज पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्या दिवसाची संध्याकाळ अनिल मिश्रासाठी आणि सुनील मिश्रासाठी एक काळा दिवस म्हणून त्यांच्या समोर आली होती. इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यानंतर जेव्हा अनिल मिश्राने आजूबाजूला बघितले तेव्हा सर्व लोक त्यांच्या जवळ जमा झाले होते. अनिल मिश्रा हे मागच्या 15 वर्षांपासून त्या एकाच जागेवरती त्यांचा पाणीपुरीचा गाडा लावत होते. त्यामुळे त्यांची सर्व लोकांसोबत चांगल्या प्रकारे ओळख झाली होती आणि लोक त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतही होते. अनिल मिश्रा यांनी वर बघितल्यानंतर
त्यांना खूप अपमानित झाल्यासारखे वाटत होते. ते कोणाच्याही नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि आपल्या मुलाजवळ गेले. त्यांनी मुलाला सावरले आणि त्याला शांत केले आणि स्वतःही शांत झाले. तिथे त्यांना ओळखणाऱ्या लोकांनी त्यांचे सर्व सामान जमा केले आणि त्यांचा लोटून दिलेला गाडाही परत रस्त्यावर घेऊन आले आणि त्या गाड्यामध्ये सर्व त्यांचे सामान ठेवून दिले. लोकांकडे त्यांच्यासोबत बोलण्यासाठी कोणताही शब्द उरला नव्हता. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. हळूहळू अनिल मिश्रा आणि सुनील मिश्रा उठले आणि गाडा घेऊन आपल्या घराकडे जायला निघाले. जाता जाता अनिल मिश्राजी कोणाच्याही नजरेला नजर मिळवण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. ते आतून पूर्णपणे तुटलेले होते. पण त्यांनी स्वतःला सावरलेलं दाखवत आपल्या घराकडे निघाले. हळूहळू ते आपल्या घरी पोहोचले आणि अनिल मिश्राजी सुनील मिश्राला म्हणजेच त्यांच्या मुलाला म्हणाले की बाळा, आईला तू हे सर्व काही सांगू नकोस की आज आपल्यासोबत काय झालं आहे. ती हे सर्व काही सहन करू शकणार नाही. त्यावर सुनील मिश्रा म्हणाला की ठीक आहे बाबा, मी आईला कातलं काहीच सांगणार नाही. हळूहळू ते घरी पोहोचले. घरी लवकर आल्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं की काय झालं, तुम्ही आज एवढ्या लवकर कसे आलात. त्यानंतर तिने गाडीकडे बघितलं तर सर्व सामान इकडे तिकडे पसरलेले होते आणि पाणीपुरीची गाडीही थोडी तुटलेली होती. तिने घाबरून त्यांना विचारलं काय झालं. त्यावर अनिल मिश्राजी म्हणाले की आम्ही जेव्हा गाडी लावण्यासाठी चाललो होतो तेव्हा एका भरधाव गाडीवाला जोरात आला आणि त्याची टक्कर आमच्या गाड्यासोबत झाली. त्यामुळे आपलं सर्व नुकसान झालं आणि गाडीलाही तोडफोड झाली. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली की तुम्हाला आणि सुनीलला काही लागलं तर नाही ना. अनिल मिश्राजी म्हणाले की नाही, आम्ही दोघंही बाजूला सरकलो होतो, त्यामुळे आम्हाला काहीच लागलं नाही. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली की जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता विसरून जा आणि उद्या परत नव्याने सुरू करूया. आता मध्ये या आणि जेवण करून घ्या. जेवणासाठी बसल्यानंतर अनिल यांच्या तोंडात घास जातच नव्हता, कारण त्यांना घडलेली घटना सतत त्यांच्या डोळ्यांसमोर येत होती आणि त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता. त्यांच्या मुलाच्याही मनामध्ये खूप गोंधळ होता. दोघांच्या तोंडात घास जात नव्हता. पण कसेबसे त्यांनी जेवण केले आणि झोपण्यासाठी गेले. मित्रांनो, त्या दिवसांची रात्र झाली, पण अनिल मिश्रासाठी दुसऱ्या दिवसाची सकाळ उगवलीच नाही. अनिल मिश्राजी रात्री झालेल्या अपमानाला सहन करू शकले नाहीत आणि त्यांना रात्रीच हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उठल्यानंतर जेव्हा त्यांची पत्नी त्यांना उठवण्यासाठी गेली तेव्हा मात्र ते उठलेच नाहीत. मुलानेही बघितलं की बाबा उठत नाहीयेत. तो धावत धावत एका डॉक्टरांकडे गेला आणि त्यांना बोलावून घरी घेऊन आला, पण त्याचा आता काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की आता हे या जगात राहिले नाही. सुनील मिश्राच्या जीवनातला हा दुसरा काळा दिवस होता. पहिला काळा दिवस तर कालचा होता आणि दुसरा आज सकाळचा. त्याची आई आणि तो तिथेच रडायला लागले आणि रडत असताना आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले. अनिल मिश्रांजींसोबत काम करणारे लोक जे तिथेच गाडा लावत होते ते तिथेच त्यांच्या सोबत तिकडेच राहत होते. त्या लोकांमधला एक व्यक्ती म्हणाला की काल त्यांच्यासोबत एवढं वाईट झालं तर कोणीही असाच निर्णय घेऊ शकतो. त्या इन्स्पेक्टर साहेबांनी जे केलं त्यामुळेच हे सर्व घडलं आहे. जेव्हा हे शब्द त्यांच्या पत्नीने ऐकले तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही हे काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. काय झालं होतं काल त्यांच्यासोबत. त्यावर तो माणूस म्हणाला की तुम्हाला माहीत नाही का की काल त्यांच्यासोबत काय घडलं होतं. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली की त्यांचा तर काल ॲक्सिडेंट झाला होता ना. तो व्यक्ती म्हणाला की नाही. मग त्याने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. हे ऐकून अनिल मिश्रा यांच्या पत्नीला धक्काच बसला आणि ती तिथे चक्कर येऊन पडली.
तिला दोन गोष्टींचा धक्का बसला होता. एक तर तिच्या पतीच्या जाण्याचा आणि दुसरा तर तिच्या पतीसोबत घडलेल्या गोष्टीचा. आईला चक्कर आलेलं बघून सुनील जोरजोरात ओरडू लागला. तेव्हाच तिथल्या लोकांनी त्याच्या आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि तिच्यावरती उपचार सुरू केला. दुसरीकडे त्याच्या वडिलांचा अंतिम संस्कार करण्यात आला आणि तो आईजवळ रुग्णालयात गेला. वडिलांच्या अंतिम संस्कार करण्याच्या वेळेस त्याने एक प्रतिज्ञा घेतली की तो या सर्व घटनेचा सूड नक्की घेणार. रुग्णालयात असताना त्याच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती, मला माझ्या बाबांच्या अपमानाचा सूड घ्यायचा आहे. कारण माझ्या बाबांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं नाही तर त्यांचा खून झाला आहे. मला माझ्या बाबांच्या हत्यारांना जेलमध्ये टाकायचं आहे. काही वेळानंतर त्याची आई शुद्धीत आली आणि शुद्धीत आल्यानंतर ती म्हणाली की बाळा, तू मला आधी का सांगितलं नव्हतं की तुझ्या बाबांसोबत असं काही झालं आहे. तेव्हा सुनील त्याच्या आईला रडतच सांगू लागला की आई, बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तुला काही सांगणार नाही, त्यामुळे मी तुला काहीच सांगू शकलो नाही. प्लीज मला माफ कर. आणि दोघंही डसाडसा रडू लागले. 3-4 दिवस त्याची आई रुग्णालयात होती आणि नंतर घरी आली. घरी आल्यानंतर त्यांना त्या घरामध्ये राहणं खूप अवघड झालं होतं आणि बाबा नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावली गेली होती. त्याच्या आईने गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि 4-5 दिवसांनंतर ते आपल्या गावी निघून गेले. गावी गेल्यानंतरही सुनीलच्या मनातला राग शांत झालेला नव्हता. त्याच्या मनामध्ये फक्त एकच राग होता की बाबांचा मला सूड घ्यायचा आहे. 11वी पासूनच सुनीलने UPSCच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला होता. पहिले तो फक्त अभ्यास करत होता, पण आता तो त्याला ध्येय मानून त्याकडे लक्ष देत होता. कारण त्याला माहीत होतं की जर मी UPSC पास झालो तर मी त्या इन्स्पेक्टरला एका मिनिटामध्ये धडा शिकवू शकतो आणि मी माझ्या बाबांचा सूड घेऊ शकतो. तो जिद्दीने अभ्यास करायला लागला. पहिले तर फक्त तो वेळ घालवत होता. त्याच्याकडे कोणतेही ध्येय नव्हतं, पण आता त्याच्याकडे ध्येय होतं आणि त्याचे ध्येय समोर ठेवून अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्या आईनेही तिथे गावी जाऊन छोटं मोठं काम सुरू केलं, ज्यामुळे त्यांचं घर चालत होतं. जेव्हा सुनील रोज आपल्या आईला बघायचा आणि आईचे कष्ट बघायचा, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार यायचा की आईची ही परिस्थिती फक्त त्या इन्स्पेक्टरमुळेच झाली आहे आणि मी माझा सूड नक्की घेणार. गावी जाऊन आता 2 वर्ष झाले होते. जेव्हा सुनील प्रिलियम परीक्षेला बसला, पण पहिल्या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळालं नाही. पहिल्या परीक्षेमध्ये यश न मिळाल्यामुळे तो खूप निराश झाला होता. 2-4 दिवस तो फक्त रडतच होता, कारण त्याच्या नजरेसमोर सगळ्या गोष्टी फिरत होत्या. त्याच्या आईने बघितलं की हा खात नाही, पीत नाही किंवा बोलतच नाहीये, फक्त रडत आहे. तेव्हा त्याची आई त्याच्या जवळ येऊन म्हणाली की बाळा, तू ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहेस ती गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. तू परिश्रमही करत आहेस, पण तुला अजून परिश्रम करायचे आहेत. त्यामुळे धीर सोडू नकोस आणि पुन्हा जोमाने तयारीला लाग. आईचे हे शब्द ऐकून तो पुन्हा तयारीला लागला. त्याने जोमाने अभ्यास सुरू करू लागला. पुढच्या वर्षी त्यांनी पुन्हा पेपर दिले, पण पुन्हा त्याला निराशाच मिळाली. पण यावेळेस तो आनंदी होता, कारण मागील परीक्षेमध्ये त्याला जे मार्क्स मिळाले होते त्यापेक्षा जास्त मार्क्स त्याला या परीक्षेमध्ये मिळाले होते. त्यामुळे तो खूप आनंदी होता. हळूहळू 3री वेळही निघून गेली आणि 4थी वेळ जेव्हा तो परीक्षा देण्यासाठी गेला, तेव्हा प्रिलियम परीक्षा त्याने चांगल्या मार्काने उत्तीर्ण केली. प्रिलियम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मेन्सची जोमात तयारी सुरू केली आणि मेन्सही त्याने पहिल्याच टप्प्यामध्ये पार केली आणि त्याने इंटरव्ह्यूही पूर्ण केलं. मित्रांनो, सुनीलने जिद्दीने आणि परिश्रमाने स्वतःच्या बळावरती UPSCची परीक्षा पास केली होती आणि आता तो DM झाला होता. जेव्हा तो DM झाला तेव्हा योगायोगाने
त्याला कानपूरच मिळाले आणि कानपूर मिळाल्यामुळे त्याने त्याचे ध्येय पूर्ण करण्याचे ठरवले. पोस्टिंग घेण्याआधी त्याने ठरवलं की मी आधी त्या इन्स्पेक्टरच्या विरोधात पुरावे जमा करणार आणि त्यानंतरच मी तिथे पोस्टिंग घेणार. मित्रांनो, ज्या DM साहेबांनी पाणीपुरीवाल्याचा वेश परिधान केला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून सुनील मिश्राजी होते आणि त्यांच्या समोर जो इन्स्पेक्टर उभा होता तो इन्स्पेक्टर दुसरा कोणी नसून तोच इन्स्पेक्टर होता ज्याच्यामुळे त्याच्या वडिलांना प्राण गमवावे लागले होते आणि त्याच्या आईला इतका त्रास सहन करावा लागला होता. जेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब DM साहेबांजवळ आले होते तेव्हा त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली आणि DM साहेबांनी त्याला नकार दिला. त्यांचे सर्व बोलणे एका छुपा कॅमेरामध्ये कैद होत होतं. DM साहेबांनी आधीच सर्व तयारी केली होती की मी सर्व पुरावे जमा करणार आणि त्यानंतरच मी त्याला कठोर शिक्षा देणार. हळूहळू त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या बोलण्यामधून DM साहेबांनी सर्व गोष्टी बाहेर काढल्या आणि DM साहेबांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी घडलेल्या गोष्टीही त्याच दिवशी बाहेर काढल्या आणि त्या इन्स्पेक्टर साहेबांनी दारूच्या नशेमध्ये सर्व गोष्टी त्यांच्या समोर बोलून दाखवल्या आणि त्या सर्व गोष्टी त्या छुपा कॅमेरामध्ये कैद झाल्या होत्या. थोड्याच वेळानंतर DM साहेबांनी ज्या ठिकाणी पोस्टिंग घेतली होती त्या कार्यालयात फोन केला आणि तिथून सर्व पोलीस फोर्स बोलावली. पोलीस फोर्स आल्यानंतर सर्वांनी जेव्हा DM साहेबांना सॅल्यूट केला तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे उपस्थित एका पोलीस कर्मचाऱ्यांना त्या इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं की हा कोण आहे. त्यावर तो पोलीस कर्मचारी त्यांना म्हणाला की हे आपल्या शहराचे DM साहेब आहे. हे ऐकताच त्या पोलीस इन्स्पेक्टर साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ते DM साहेबांच्या पायाजवळ जाऊन पडले आणि त्यांची माफी मागू लागले. त्यावर DM साहेब म्हणाले की कदाचित तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. त्यावर ते इन्स्पेक्टर साहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले की नाही सर, मी तुम्हाला खरंच ओळखलेलंच नाही. त्यावर DM साहेब म्हणाले की तसं नाही, माझं नाव सुनील अनिल मिश्रा आहे. आता ओळखलं का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की नाही सर. तेव्हा DM साहेब म्हणाले की मी त्याच पाणीपुरीवाल्याचा मुलगा आहे ज्यांचा तुम्ही 8 वर्षांपूर्वी याच ठिकाणी अपमान केला होता आणि त्या अपमानामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. हे ऐकल्यानंतर त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या मनात भीती निर्माण झाली आणि ते परत DM साहेबांच्या पायावर पडून माफी मागू लागले. DM साहेबांनी आदेश दिला की या इन्स्पेक्टरला आत्ताच्या आत्ता मी कामावरून काढून टाकत आहे आणि याला तुम्ही अटक करून जेलमध्ये टाका आणि याच्यावर माझ्या वडिलांच्या मृत्यूचा खटला दाखल करा आणि लाच घेण्याचाही गुन्हा दाखल करा. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्या इन्स्पेक्टर साहेबांना अटक केली तेव्हा तिथले लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर त्यांच्या वडिलांसोबत काम करणारे लोकही पुढे आले आणि म्हणू लागले की साहेब, तुमचे वडील अनिल मिश्राजी आहेत का? त्यावर DM साहेब म्हणाले की हो, मी तोच आहे काका. तुम्ही मला ओळखलं नाही का? तिथे उपस्थित लोकांमध्ये त्यांच्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्रही होता. त्या काकांचे DM साहेबांनी चरण स्पर्श केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. हे बघून तिथल्या सर्व लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला की आता इथून पुढे आपल्याला कोणालाच काही द्यावं लागणार नाही, कारण त्यांना हप्ता वसुली करणाऱ्यांचा खूप त्रास होत होता. त्या दिवशी संध्याकाळी घरी गेल्यानंतर DM साहेबांनी आईचे चरण स्पर्श केले आणि आईला सांगितलं की आई, आज मी माझ्या बाबांचा सूड घेतला आहे आणि आज माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. हे ऐकून त्याची आई रडायला लागली आणि म्हणाली की हो बाळा, तू तुझ्या बाबांचा शेवटी सूड घेतलाच आणि तुझ्या बाबांच्या आत्म्याला आज खरंच शांती मिळणार. दुसऱ्या दिवशी जेव्हा DM साहेब त्यांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांनी त्या इन्स्पेक्टर साहेबांवर खूप साऱ्या केसेस नोंद केल्या. शेवटी त्या इन्स्पेक्टरला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्याला कामावरून काढूनही टाकण्यात आले.
अशा प्रकारे सुनीलने आपल्या वडिलांचा सूड घेतला आणि तिथल्या लोकांनाही त्याने त्या जाळ्यातून बाहेर काढले. मित्रांनो, आम्हाला ही कथा आमच्या एका कथा ऐकणाऱ्या सबस्क्रायबरने पाठवलेली आहे, जो यूपीमध्ये कानपूर या शहरात राहतो. ही कथा त्यांच्या आजींनी त्यांना सांगितलेली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की जर आपण आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर कृपया लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्की भेटूया एका नवीन विषयासह. आणि हो, जर तुमच्याकडे अशीच प्रेरणादायी कथा असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा. आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचू. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.